हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याकडे घरात असे प्लेन ब्लाउज पीस खूप पडलेले असतात. कधी कधी साडीमधला तो प्लेन ब्लाउज पीस असतो किंवा कधी कोणी ओटी भरल्यानंतर अशा पद्धतीचा प्लेन ब्लाउज पीस आपल्याला ओटीमध्ये येतो. किंवा तुम्ही एखादा प्लेन ब्लाउज शिवला तर त्यामध्ये थोडंफार कापड शिल्लक राहतं. तर त्याच आज आपण प्लेन कापडाचा वापर करून मस्त अशी डेकोरेटिव्ह वस्तू बनवणार आहोत. तर मला खात्री आहे की वस्तू बनवल्यानंतर तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. एका ताईने मला कमेंट करून दोनदा विचारलं होतं की याचं माप किती घ्यायचं आहे, म्हणून म्हटलं की चला तुमच्या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ बनवावा. पण हो, हा पॅटर्न अगोदरच्या व्हिडिओसारखा सेम नाही. नेहमीप्रमाणे हा सुद्धा पॅटर्न वेगळाच असणार आहे. आज आपण अगदी देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो अशा छोट्या पॅटर्नमध्ये कमळाचं फूल कसं करायचं हे बघणार आहोत. आणि जर तुम्हाला ते देवाऱ्यामध्ये ठेवायचं नसेल तर अजून तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता याची ॲड मी तुम्हाला नंतर देईनच. आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. कमळाचं फूल बनवण्यासाठी अगोदर आपण इथे पाकळी कट करून घेऊयात. तर पाकळीसाठी 3.5 इंच उंचीला आणि 1.5 इंच रुंदीला अशा पद्धतीने मेजरमेंट टाकून मी पाकळीचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि आता तो शेप आपण कट करायचा आहे. हे बघा, पाकळी ओपन केल्यानंतर पाकळीचा शेप आपला अशा पद्धतीने दिसणार आहे. आता आपण एक छोटा सर्कल बनवायचा आहे. त्यासाठी मी कागद डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी 2-2 इंचाचं असं मार्किंग टाकणार आहे. आणि ते 2 इंचाप्रमाणे आपण सर्कल करून घेणार आहोत. तर आता हा सर्कल आपण कट करायचा आहे. सर्कल कट केल्यानंतर एकूण आपला टोटल 4 इंचाचा सर्कल तयार झालेला आहे. इथे आपल्याला अजून एक सर्कल लागणार आहे. तर हा सर्कल 5.5 इंचाचा आहे. म्हणजे तुम्ही घडीवरती माप टाकताना 2.25 इंचाचा वगैरे टाकलं तरी चालेल. हे बघा, इथे माझ्याकडे प्लेन रेड कलरचा ब्लाउज पीस होता. त्यातली एक साईड घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण ही कागदाची पाकळी ठेवून कागदापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा ठेवून आपण ही पाकळी कट करून घ्यायची आहे. मी ही पाकळी दोन्ही साईडून एकाच कापडाची बनवणार आहे. तुम्ही ह्या कापडाला अस्तर लावलं तरी चालेल. आणि हे आसन बनवण्यासाठी आपल्याला टोटल 10 पाकळ्या लागणार आहेत. हे बघा, एक पाकळी कट करून झाल्यानंतर तीच पाकळी आपण दुसऱ्या साईडला ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला पाकळी कट करून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने बाकीच्या पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि आपण जे सर्कल तयार केले होते सर्कल सुद्धा ह्या मापाप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. आणि सेम त्याच मेजरमेंटमध्ये आपण कॅनव्हासवरती सुद्धा पाकळ्या आणि सर्कल कट करून घ्यायचं आहे. ते बघा, आपले आता कटिंग तयार झालेले आहे. तर आता आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे कसं स्टिच करायचं हे बघूयात. पण त्या अगोदर मी नेहमीप्रमाणे कॅनव्हास कापडाला चिटकवून घेत आहे. तुम्ही तर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर मी पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगते की आपली शाईन असलेली बाजू खालच्या साईडला ठेवायची आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती इस्त्री करायची आहे. हे बघा, आपण अशा पद्धतीने इस्त्री केल्यामुळे आपलं कापड व्यवस्थित असं कॅनव्हासला चिकटतं. त्यामुळे आपलं फिनिशिंग सुद्धा चांगले येते आणि आपलं काम सुद्धा पटपट होतं. सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पाकळ्या चिटकून घ्यायच्या आहेत. हे बघा, आपल्या सगळ्या कापडांना व्यवस्थित अशी इस्त्री करून झालेली आहे. आपलं कापड मस्तपैकी कॅनव्हासला चिकटलेलं आहे. आता आपण अगोदर सर्कल पलटी करून घेऊयात आणि त्यानंतर मग पाकळ्या पलटी करून घेऊयात. तर सर्कल पलटी करण्यासाठी नेहमीप्रमाणे आम्ही खाली अस्ताचं सर्कल ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हा कॅनव्हासचा सर्कल ठेवायचा आहे आणि पूर्ण आपण सर्कलला शिलाई मारायची आहे. सर्कल पलटी करण्यासाठी तुम्ही साईडून ओपन ठेवू शकता किंवा सेंटरमधून कट मारून पलटी करू शकता. तर मी हा सर्कल सेंटरमधून कट करून पलटी करून घेणार आहे. तर या सर्कलवरती शिलाई मारण्या अगोदर आपल्याला दुसरं एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे आपण अगोदर जो कागद कट केलेला होता त्या कागदावरती शिलाईसाठी जेवढं अंतर जाईल तेवढं अंतर सोडून आपण मार्किंग करायची आहे आणि तीच मार्किंग आता आपण कट करायची आहे. आणि नंतर जो आपला छोटा सर्कल तयार होईल तो आपण ह्या कॅनव्हासवरती ठेवायचा आहे आणि या कॅनव्हासवरती मार्किंग करून घ्यायची आहे. मग मार्किंग केलेल्या तेवढ्या सर्कलवरती आपण शिलाई मारायची आहे. सर्कलला मी पूर्ण शिलाई मारलेली आहे आणि आपण सर्कलवरती छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आणि मी आता खालच्या साईडला एक छोटासा कट देते जेणेकरून आपल्याला हा सर्कल व्यवस्थित असा पलटी करता यावा. आपल्या छोट्या सर्कलची फिनिशिंग आपल्याला चांगली पाहिजे आणि प्रॉपर आपला सर्कलच तयार व्हावा म्हणून मी खालच्या साईडला कट मारलेला आहे. हे बघा, आता आपला सर्कल पलटी करून झाल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थित असा तो सेट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपला हा सर्कल तयार झालेला आहे. आता आपण सेम याच पद्धतीने दुसरा सर्कल तयार करून घ्यायचा आहे. फक्त दुसरा सर्कल तयार करताना आपण साईडला ओपन ठेवायचा आहे. कारण आपण जर या सर्कलला खालच्या साईडून कट मारला तर कमळाचं आसन आपल्या खालच्या साईडून चांगलं दिसणार नाही. त्यामुळे आपण हा साईडून ओपन ठेवणार आहोत. आपल्या छोट्या सर्कलचा शेप सुद्धा चांगला यावा आणि खालची बाजू तशी कट केलेली ती दिसणार नाही, ती झाकूनच जाणार आहे. त्यामुळे छोट्या सर्कल मी खालच्या साईडून कट केलेला आहे.
आणि मोठा सर्कल आपण साईडून ओपन ठेवलेला आहे। आता आपले सर्कलला शिलाई मारून सर्कल पलटी करून घेतल्यानंतर जो आपण ओपन भाग ठेवलेला होता त्याच्यावरती पुन्हा आपण शिलाई मारायची आहे। आता आपल्याला पाकळ्यांना शिलाई मारून पाकळी पलटी करून घ्यायची आहे। तर त्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे कागदाची पाकळी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती शिलाईसाठी जेवढं अंतर जाईल तेवढं अंतर मार्किंग करायचं आहे आणि ते आपण कैचीने कट करायचं आहे। त्यानंतर या कॅनव्हासवरती या पाकळीची मार्किंग करायची आहे। सेम आपण सगळ्या पाकळ्यांना मार्किंग करून घेणार आहोत। त्यानंतर या पाकळीवरती आपण शिलाई मारायची आहे। ते शिलाई मारताना अगोदर आपण खाली अस्तर ठेवायचं आहे, नंतर कॅनव्हास जोडलेली पाकळी ठेवायची आहे आणि जशी आपण मार्किंग केलेली होती बरोबर त्या मार्किंग वरती शिलाई मारायची आहे आणि आपण वरची साईड ओपन ठेवणार आहोत जेणेकरून आपण पाकळी पलटी करता यावी। तर शिलाई मारताना सुरुवातीला आपण डबल शिलाई मारायची आहे जेणेकरून आपण जेव्हा पाकळी पलटी करू त्यावेळी ते निघणार नाही। हे बघा आता आपली पाकळीवरती शिलाई मारून झालेली आहे। काय आपण एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करायचं आहे आणि जो भाग आपण ओपन ठेवलेला होता त्या भागातून आपण ही पाकळी पलटी करून घ्यायची आहे। ही पाकळी खूप छोटी असल्यामुळे पलटी करायला थोडीशी ट्रिक लागते, तेव्हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाकळी पलटी करा म्हणजे तुमची पाकळी पटकन पलटी करून होईल। करून झाल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने ती व्यवस्थित अशी आपण सेट करून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। जर हे कमळाचं फूल तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही ॲज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता। तुमच्याकडे जर टिपॉय असेल तर टिपॉयवरती तुम्ही अशा पद्धतीने हे कमळाचं फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एखादी तुम्ही शोची वस्तू ठेवू शकता किंवा दिवाळीमध्ये तुम्ही याच्यावरती एखादी मोठी कॅन्डल ठेवू शकता किंवा तुमच्याकडे छोटे छोटे टी कॅन्डल असतील त्या सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता किंवा गणपतीमध्ये तुम्ही ह्याच्यावरती मोठी समई ठेवू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ह्याच्यावरती कलर सुद्धा ठेवू शकता। जर तुम्ही एकदा वस्तू बनवून ठेवली तर त्याचा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापर करू शकता, त्यामुळे ही वस्तू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे बघा आपल्या सगळ्या पाकळ्या पलटी करून झालेल्या आहेत। आता आपण मोठा सर्कल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ह्या पाकळ्या ठेवायला सुरुवात करायची आहे। तर हे बघा एका पाकळीच्या बाजूला दुसरी पाकळी ठेवायची आहे आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुमच्या बरोबर 10 पाकळ्या बसणार आहेत। हे बघा आपल्या सगळ्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत। आता आपण ह्याच्यावरती तो छोटा सर्कल तयार केलेला होता तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा सर्कल जोडून झाल्यानंतर तुम्हाला पाहायचे असेल तर एखादी छोटीशी लेस लावायची आहे। तर इथे माझ्याकडे मल्टी कलरची लेस होती ती मी ह्याच्यावरती लावत आहे। आपल्या खानाच्या पानाचा तोरणाचा व्हिडिओ बघून बरेच मेंबर आपल्याला नवीन जॉईन झालेले आहेत, त्यांचे सगळ्यांचे अगदी आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तुम्ही जर अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला सुद्धा तो नक्की आवडेल। जर हा तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते। तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट बघायला मिळेल, तसेच मार्केटमध्ये येणारा नवीन प्रकार सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतो। तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून छान छान क्रिएटिव्ह वस्तू बनवायला दाखवत असते, त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। हे बघा आपण लेसवरती डबल शिलाई मारलेली आहे, म्हणजेच लेसच्या आपण दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे। तर हे बघा आपलं कमळाचं फूल तयार झालेलं आहे, पण हे फूल अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याला एक नॉट तयार करणार आहोत। तर मी अगोदर एक सरळ पट्टी कट केली, त्यानंतर त्याच्यावरती शिलाई मारून ती पलटी करून घेतलेली आहे, म्हणजेच आपण अशा पद्धतीने एक नॉट तयार करून घेतलेली आहे। तर अंदाजे आपल्याला 10 इंच नॉट लांब लागणार आहे। तर या नॉटला आपण एका साईडून हुक आणि एका साईडला लूप करून घेतलेला आहे। आता आपण पाकळ्यांच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने नॉट लावायची आहे आणि हुक मध्ये ती अटॅच करायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या पाकळ्या त्या उभ्या राहतील। तुम्हाला जर पाकळ्या अजून उंच पाहिजे असेल तर ही नॉट अजून थोडीशी टाईट करायची आहे आणि हे तुम्हाला जर पाकळ्या अजून खाली पसरट पाहिजे असेल तर ही नॉट सेल करायची आहे। तर हे बघा ज्या पद्धतीने आपण नॉट सेट करू त्या पद्धतीने आपल्या पाकळ्या राहणार आहेत। ते बघा मस्त आपलं असं कमळ असं तयार झालेलं आहे। तुम्ही विचार सुद्धा केला नसेल ना की आपल्या घरात पडून असलेल्या प्लेन ब्लाउज पीस आपण असा काही भन्नाट वापर करू शकतो। तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।